महाराजांनी संतांच्या कार्यपद्धतीचा परिचय तुम्हा आम्हाला 3 दृष्टांताने करून दिलेला आहे. काय असतं, कोणा करता कार्य करता संत, तर तुकोबराय नाथांचं प्रमाणे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. जे अज्ञानी आहेत त्यांना मार्गाला लावायचंय. कारण जीव जरी स्वतःला अन्य प्राण्यापेक्षा बुद्धिवान आहे, अन्य प्राण्याच्या बुद्धीचा आणि आपल्या बुद्धीचा जर विचार केला तर माणसाची बुद्धी सर्व प्राण्यापेक्षा तरबेज आहे. म्हणून पहा ना, या माणसानं बुद्धीच्या जोरावर काय काय केलं, काय काय केलं. सुभाषितकार सांगतात, हत्ती ना हत्ती, हत्ती आपल्यापेक्षा ताकदीनं किती पटीनं आहे, त्याचं मोजमाप नाही, गणित नाही. एवढा हत्ती काय आहे, बलवान आहे. पण एवढा मोठा आकारानं मोठा प्राणी, एवढ्या बलानं मोठा असणारा प्राणी केवळ माणसाने बुद्धीच्या जोरावर दावणीला बांधून ठेवलाय म्हणजे, आहे का नाही. एवढा बलवान प्राणी पण माणसानं बुद्धीच्या जोरावर काय केला, दावणीला बांधून ठेवला. एवढा घोडा चपळ प्राणी पण तोही बुद्धीच्या बळानं काय केला, माणसाने आकळला. कोणी, माणसाने आकळला. किती मोठे मोठे प्राणी, कशा कशा प्राण्याला. एवढंच नाही, एवढा विषारी साप पण गारुड्याने आपल्या बुद्धीच्या बळानं काय केला, त्याला आपल्या उपजीविकेचं काय बनवलं, साधन बनवलं. एवढा वाघ, एवढा वाघ पण या बायाने बिबटे आपलं यांनी नाही 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 चुकलं माझं. सर्कशीमध्ये एका माणसाने रिंगवर नाचवला, बोटावर नाही म्हणलो मी, रिंगवर नाचवला. कशाच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर. एवढा बुद्धिवान प्राणी माणूस आहे. पण एवढी जरी बुद्धीनं प्रगल्भ जरी असला ना, तर या माणसाला सगळंच कळतं असं नाही. नाही कळत. सगळंच कळतं का आपल्याला, आपल्याला ज्ञान किती आहे. जाऊ द्या, साधा एक विचार सांगतो. तुमचं वय 40 ते 50 दरम्यान असेल. 60, अरे वा जास्त आहे. 60 आहे तुमचं, 60 आहे तुमचं, 65. बाबा तुमचं 82, तुमचं वय 60. माझं 43 आहे. विश्वास बसणार नाही पण ठेवावा लागणार आहे. माझं 43 आहे. कोणाचं 43 आहे, कोणाचं 60 आहे, कोणाचं 50 आहे, कोणाचं 80, कोणाचं 82. खरं सांगा, आपण लहानपणापासून कपडे घालतो का नाही, घालतोय. म्हणजे एवढे दिवस झाला आपल्या अंगावर कपडे, तुम्हाला वाटतं का कपड्यातलं आपल्याला कळतं. जे कपडे आपण अंगावर घालतो, 24 तास घालतो, त्या कपड्यातलं तरी आपल्याला कळतं का. 60-60, 70-70 वर्ष झाली काही नाही कपडे घातले. मी 43 वर्षापासून कपडे घालतोय, काही आपल्याला कपड्यातलं सुद्धा कळत नाही. ते आमच्या तुमच्या भागात पद्धती की नाही मला माहित नाही, पण ते लग्न ठरलं, ती बैठक बसते, तुमचा टोनगा आमची वागा, आपलं तुमचा मुलगा आमची मुलगी, आणि मग त्या लग्नाची बातचीत झाली की मग दोन्हीकडचे काही काही प्रमुख माणसं धाराशिवला एखाद्या कपड्याच्या दुकानावर जातात आणि कपडा खरेदी करतात. त्या प्रक्रियेला बसता असं म्हणतात. तुमच्याकडे आहे का तो शब्द, बसता. ज्याला सुचला ना त्याला नमस्कार आहे. हो, त्याला नाव बसताच काय. ज्या दिवशी बांधला त्या दिवशी पासून नवरीचा बाप जो बसता होतो, उठता होतच नाही 5-6 वर्ष महाराज, असा तो बसता. त्या बस्त्याची एक प्रक्रिया पहा कशी असते, कशी थिरी असते. ते बस्ता बांधायला इकडचे 5-25, इकडचे 5-25 त्या शहरामध्ये काय होतात, गोळा होतात. अति उत्साही माणसं म्हणतात, आधी देवाचा कपडा काढा. देवाच्या कपड्याला निवडायला लय वेळ लागत नाही, कारण तो ठरलेला असतो. तो देवाचा कपडा काय झालेला असतो, ठरलेलाच. फाडा 1.25 मीटर देवाचा कपडा पाडला म्हणजे आता नवर देवाचा कपडा. मग बरेच लोक उत्साही, अति उत्साही पुढे असतात आणि पाठीमागे टेकून देऊन निवांतही बसलेले असतात. आणि तो कपडा येतो, ते पुढचे पाहतात आणि मागच्याला म्हणतात, भाऊ या ना कपडा बघाय, आपल्याला काय कळतंय. मग आला काय, आला तू गाडीत गर्दी करायला आला का तू. बरं, जे मागच्यांची भूमिका, पुढच्यांची तरी काय भूमिका. पुढच्यांची भूमिका कशी असते पाहत्या बस्त्यामध्ये. तो दुकानदार कपडा दाखवतो आणि हे विचारतात, काय मीटर आहे, 1000 रुपये, भारी दाखवा. काय मीटर आहे, 2000 रुपये, भारी दाखवा. काय मीटर आहे, 4000 रुपये, भारी दाखवा. कोणतंही मार्केट असो, लोकांच्या डोक्यात एकच समीकरण आहे, जे जेवढं महाग ते तेवढं भारी. दुकान कपड्याचं असो नाही तर सप्त्याचं असो, काय असो, जे जेवढं महाग ते तेवढं भारी. हो, जाऊ दे आता, कशाला हे माईक कॅमेरा आहे, जाऊ द्या. चला, एक मार्केटचं काय बनून गेलेलं आहे, समीकरण बनून गेले. अजून भारी. काय मीटर आहे, 4000, अजून भारी.
घ्यायचं नसतं, द्यायचं नसतं, द्यायचं असतं नवरीच्या बापाला. आणि मग कपडा पटला नाही. योगायोगाने एका दुकानात असाच गेलो होतो मी, पटला नाही. हे चला पुढच्या दुकानावर. तो दुकानदाराला, हो काय झालं मालक, काय अडचण, काय अडचण, काय काय अडचण आहे, काय नाही म्हणजे आपल्याला कपडा पसंत नाही पडला, जरा भारी कपडा पाहिजे होता. हे रामू, त्यानं कपडा दाखवला का? म्हणे मालक तो 4,000 रुपये मीटरचा दाखवला, तरी सुद्धा म्हणतात ते भारी, अजून किती भारी दाखवू. अरे तुला कळतं का नाही, निरीचे माणसं आहेत ते. तुमच्या गावचं नाव सांगून ठेवा म्हणजे एखाद्या गौडगाव. अरे निरीच, आधी निरीचा नंबर आहे मग गौडगावचा नंबर. निरीचे माणसं आहेत, त्यांना तो दाखवायचा. परवा तो सुरतून आलेला गठ्ठा दाखवला का? रामू डोका खाजवतो, नेमका कोणता गठ्ठा. रामूलाही मिळाल, थांब मी दाखवतो. दुकानदार मला म्हणला, महाराज बसा, मी आत्ता 2 मिनिटात येतो. हे चहा पाण्याचं बघा रे यांच्या. तो गेला आणि एक गठ्ठा घेऊन आला. तोपर्यंत चहा पाजून मस्त तयार केले. बसा बसा बसा, काय पोरांना माहित नसतं, बसा बसा बसा, मी दाखवतो. हा कपडा बघा, एकच गठ्ठा, एक गठ्ठा टाक, बघा हा कपडा. ते बाकीचे काय मीटर आहे, त्यांचं गणित तेवढंच. काय मीटर आहे. आणि इकडं पहा, अन्य कपडा वेगळा आणि हा कपडा वेगळा. अन्य कपडा वेगळा आणि हा कपडा वेगळा. हा गठ्ठा मी सहजासहजी काढत नाही, पण तुम्ही जाणकार माणसं आले म्हणून काढलाय. आणि याचं कदरदान गिरायक आलं तर काढण्यात मजा आहे हो. तुमच्यासारखी पारख सगळ्याला नाही. मला कपडे दुकान चालवता येईल का? उद्या हे बंद पडलं तर. हा, तुम्ही पारखदार आले म्हणून गठ्ठा काढला. अहो पण मला कपडा काय मीटरचा आहे बोला ना. ते इकडं पहा, अन्य कपड्याचं वेगळे, त्याच्यात भावाला काहीतरी चान्स असतो. ह्याच्यात 1 रुपया सुद्धा मी कमवत नाही. फक्त तुमच्यासारखी मला वापस जाऊ द्यायची नाही जाणकार म्हणून गठ्ठा काढीत असतो मी. ह्याच्यात भाव होणार नाही बरं. अहो एका शब्दानं बोला तरी, काय मीटर आहे. आणि 12,000 रुपये मीटरचा कपडा आहे. हा, ह्याला म्हणतात कपडा. काढाव 5 मीटर. ए रामू फाडून दे. आणि तो दुकानदार माझ्या जवळ आला आणि माझ्या कानात मला, महाराज 500 रुपये मीटरचा आहे. देवा शपथ, देवा शपथ. म्हणजे मला एवढ्यातून काय सांगायचं, किती कळतं आपल्याला कपड्यातलं, किती कळतं आपल्याला खाण्यातलं. जर खाण्यातलं कळालं असतं तर माणसाच्या तब्येती बिघडल्या असत्या का? खाण्यातलं कळत नाही. बऱ्याच गोष्टीचं आम्हाला अज्ञान आहे. महाराज जगायचं अज्ञान आहे, तर परमार्थातलं किती अज्ञान असेल आपल्याला. भयान अज्ञान आहे. मग असा जो अज्ञानी समाज आहे, त्या समाजाला सन्मार्गावर आणण्याकरताच साधूचा अवतार आहे. हो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे. पुढं काय, आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. आड मार्गाला गेलेला समाज, त्याला सन्मार्गावर आणण्याकरता आमचा अवतार आहे. एरवी आम्हाला येण्याची काही आवश्यकता नाही. संत समाजाला मार्गदर्शन करण्याकरता येतात, पण संत संसारातलं करत नाही बरं, परमार्थातलं करतात. का बरं? संसारातलं मोठ्यातलं मोठं नुकसान जरी झालं त्याची भरपाई करता येते, पण परमार्थात बारक्यातली बारकी चूक जरी घडली त्याची भरपाई करता येत नाही. तुम्हाला एक शब्द सांगतो, लय गोड. ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीतला एकच तुकडा घेतो, किती गोड चिंतन आहे पहा. एक माणूस चालताना असा लंगडू लागला. सहज विचारला, अरे भाऊ तुला लंगड्याला काय झालं? काय नाही म्हणले, काल चालता चालता पाय लचकला. शब्द काय महाराज? पाय लचकला. आणि एकाच्या पायाला प्लास्टर केलेलं होतं आणि तो वॉकरवर चालत होता. ए भाऊ कधी? म्हणे काल. काय झालं? पाय मोडला. पाय लचकला आणि पाय मोडला. शब्द लक्षात आले? लचकणं आणि मोडणं. चलता चलता सहज घडतं त्याला काय म्हणतात? लचकणं. आणि जे आघातानं घडतं त्याला काय म्हणतात? मोडणं. लक्ष देऊन ऐका, संसारात मोडलेलं चालतं, परमार्थात लचकलेलं सुद्धा चालत नाही. संसारातलं मोडलेलं चालतं, दुसरं करता येतं आपलं. असो असो असो, जाऊ द्या. संसारात मोडलेलं चालतं, पण परमार्थात लचकलेलं सुद्धा चालत नाही. ज्ञानोबराची एकच तुकडा सांगतो, तेवी लचकली या दिठी. ज्ञानोबराय म्हणतात, दिठी लचकली, आत्मस्वरूपावरची उठली, विषयाला विषय करू लागली.
एवढी लचकली. तुम्हाला रामायणातला प्रसंग सांगू का? रामायणामध्ये सीतेची चूक मोठी आहे का त्याग मोठा आहे? दादा तुम्ही समोर गणित मांडतो, मग तुम्हाला सोपं जाईल ऐकायला. सीतेनं साड्याच्या पेठारांना लात मारली बाबा, दागिन्याच्या डब्याला लात मारली आणि रामासोबत वनामध्ये आली. कोण? सीता. साड्या भारी भारी रेशमी साड्या, पितांबर काय, शालू काय, बनारस काय, इरकल काय, येवल्याची पैठणी काय. त्या पु ल देशपांडेंनी सांगितलंय, येवला, इरकल, पैठण, कांजीवरम हे शहर माणसाचा सूड घ्यायला जन्माला आलेले शहर, असं पुलं म्हणतात. सगळ्या भारी भारी साड्या कोणाच्या? सीतेच्या. पण एका मिनिटात लात मारली आणि वलकल नेसून नवऱ्याच्या पाठीमागे निघाली. कोण? सीता. केवढा त्याग आहे. आणि काही नाही हो, एक दिवशी हरिण पुढून गेलं आणि चोळीचा मोह झाला. कशाचा? चोळी. म्हणजे साड्यांच्या पेठाराला लात मारली. हा सीताई साहेबाचा काय आहे? त्याग आहे. आणि एका चोळीचा कापडावर मन गेलं, ही आई साहेबाची काय चूक आहे? मला सांगा, त्याग मोठा आहे का चूक मोठी आहे? हा, त्याग मोठा आहे ना हो. साड्याच्या पेठाऱ्याची पेठार त्याला लात मारली आणि चोळीचं कापड, चोळीला कापड किती लागतं? 70.80 पॉइंट. एखादी माझ्यासारखी नाजूक असेल तर 1 मीटर. चोळीला असं कापड किती लागत? असं किती लागत? पुन्हा एकदा गणित मांडतो तुमच्या समोर. साड्यांच्या पेठारांचा त्याग आहे आणि चोळीच्या कापडाची चूक आहे. आई साहेबाचा त्याग मोठा आहे, चूक बारकी आहे. परमार्थात ती सुद्धा चालत नाही, ती सुद्धा चालत नाही. म्हणून परमार्थिकाने थोडं विषयांतर होईल, पण दृष्टांत गोडे म्हणून मांडतो. डोंबारणीला डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. बघा, त्या डोंबाऱ्याचा खेळ जेव्हा चालतो तेव्हा ती डोंबारीन, इकडून 2 बांबू असतात, इकडून 2 बांबू असतात, आडवी बांधलेली दोरी असते. तिचा नवरा ढोल वाजवतो. तिच्याच घरातलं कोणतरी पैसे गोळा करतं. लोक पैसे देतात, स्तुती करतात. वा, काय धैर्य आहे बाईचं, काय बॅलन्स आहे बाईचा. लोक स्तुती करतात, नवरा ढोल वाजवतो, कोणी पैसे देतात. पण मला सांगा, त्या दोरीवर चालणारे बाई ह्या तिघापैकी कोणाकडे लक्ष देते? पैशाकडे लक्ष देते? ढोलाकडे तिचे लक्ष आहे, लोकांच्या स्तुतीकडे लक्ष आहे. तिचं एकच लक्ष, ती या काठावर निघाली, दोरी पाहून त्या काठापर्यंत जाते. बाजूला ढोल वाजतो, तिचं लक्ष नाही. पैसे खणखण वाजतात, लक्ष नाही. लोक स्तुती करतात, लक्ष नाही. ती फक्त दोरी पाहते, आणि तिला पक्क माहित असतं, नजर हटी दुर्घटना घटी. तद्वत परमार्थाच्या पंथावर चालणाऱ्या साधकाने कोणाच्या सन्मानाकडे लक्ष देऊ नये, कोणाच्या धनाकडे लक्ष देऊ नये, कोणाच्या स्तुतीकडे लक्ष देऊ नये. ध्येयाकार वृत्ती ठेवावी तर चालतं. आणि मधात जर पाय खसरला, अवघड आहे. एक दोहा सांगायचा मोह मला आवरेना. दोहा फार गोड आहे. कबीरजी काय म्हणतात पहा, प्रेम पंथ कठीण आहे. प्रेमाचा म्हणजे भक्तीचा मार्ग काय आहे? कठीण आहे. म्हणजे कसा आहे? लंबा पेड खजूर, खजुराच्या झाडासारखा आहे, खजुराच्या झाडासारखा आहे. शब्द ऐका किती गोडे उत्तरार्ध. प्रेम पंथ कठीण है, लंबा पेड़ खजूर. अरे सुनो भाई, चढे तो चाके प्रेम रस, गिरे तो चकनाचूर. वर चढलं तर गोड फळ मिळतात, आणि मधात जर पाय घसरला की हाड चकनाचूर होतात. एवढा पंथ परमार्थातला अवघड आहे. याच्यावर चूक घडू नये म्हणून साधकाला परमार्थाचं मार्गदर्शन करण्याकरता वेद आहेत, पुराण आहेत आणि संत आहेत. वेदही आपल्याला ज्ञान देत. बाई अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती, माऊली जगा. उपनिषद आहेत, उपरी दशोपनिषदे, जे उदार ज्ञान मकरंदे, ते ज्ञान देणार आहेत. वेदाचंच अंग उपनिषद आहे. पण एकच, ते काय, ते वेद सुद्धा काय देतो? ज्ञान देतो. त्याच्या खालोखाल पुराण सुद्धा काय देतात? ज्ञान देतात. त्यानंतर काही संस्कृत ग्रंथ आहेत, तेही आपल्याला ज्ञान देतात, आणि संतही आपल्याला ज्ञान देतात. पण हे शास्त्राचं ज्ञान देणं आणि संतांचं ज्ञान देणं याच्यात फरक आहे. तेवढाच फरक मला प्रस्तावनेत मांडायचा आहे आणि अभंगात प्रवेश करायचा आहे.
वेद ज्ञान देतो, पण वेद ज्ञान देताना प्रभू संमित उपदेश करतो. 3 प्रकारच्या उपदेशाची पद्धत आहे. एक प्रभू संमित उपदेश, एक सुरुत संमित उपदेश, आणि तिसरा असतो कांत संमित उपदेश. ही भाषा 3 प्रकारची. पण वेद काय करतो? फक्त उपदेश करतो. उपदेश करतो म्हणजे काय? तोंडानं शिकवतो, पण हे असं करायचं हे नाही सांगत. पण संत मात्र क्रियेतून ते शिकवतात, क्रियेतून शिकवतात. आणि अजून सांगतो, बोलून शिकवण्यापेक्षा क्रियेचं शिकवणं कधीही भारी. बोलून माणसाला कळत नाही. हो, जर योगेश महाराज ना, योगेश महाराज तुम्ही पक्वा शिकवता मुलांना. जर पुस्तक आमच्या लहानपणी आम्ही पाहिलेत पुस्तक, आता ते दिसत नाहीत बाजारात. हो, मृदंग कसा वाजवावा असं पुस्तक यायचं. मग तिथं थाप कशी शिकवली? तर्जनीचं अर्ध कांड त्या शाईपुडावर दाबावं, 3 बोट सरळ मारावे, अशी थाप पडत असते. इकडून थाप, इकडून मोकळा आवाज, त्याला धा म्हणतात. बरोबर का? धा कसा? त्याला धा म्हणतात. मला लई येत नाही पकवाज, वजन पाडण्यापुरतं मी पाठ केले, वजन पाडण्यापुरतं मला नाही. मग जर पुस्तकातूनच जर ज्ञान झालं असतं, मृदंग सम्राट झाले. एक मृदंग सम्राट दाखवा मला महाराष्ट्रातला, की जो म्हटला मी पुस्तक वाचलं मृदंगाचार्य झालो. एकही नाही दत्ता महाराज, एकही नाही. कारण हे जे शिकवणं आहे हे बोलून शिकवण्याचा विषयच नाही, हा क्रियेतून शिकवण्याचा विषय. विद्यार्थ्याला बसवावं लागतं. 1 महिना थाप बसवण्याकरता जातो. काय काय ठीक आहे, 1 महिना जातो थाप बसवण्याकरता. त्यांना 1 शब्द शिकवावा लागतो, धा शिकवावा लागतो, ता शिकावा लागतो, तिथं वाजीजन तुम्ही धा शिकवावा लागतो, हा धा शिकवावा लागतो, ग शिकवावा लागतो, तिथं शिकवावा लागतो. आणि मग इतकं झालं की मग हळूहळू तिरकीट टाकता. 1 पट, 2 पट, चौपट असं येते, वजन पाडण्यापुरतं. तुम्ही वाजून दाखवत, आपल्याला जमायचं नाही. ते हे शिकवावं लागतं क्रियेतून. कारण बोलून शिकवण्यापेक्षा क्रियेचा प्रभाव जास्त पडतो, जास्त पडतो. वेद शिकवतो, पण त्याची पहिली अडचण आहे, तो कानी लागला ती ही वर्णाच्याची. एक तर पक्षपात करून शिकवतो. दुसरी त्याची अडचण आहे, तो फक्त उपदेशातून शिकवतो, क्रियेतून नाही. याला उदाहरण 2 द्यायचं मला मोह आवरत नाही, तेवढे 2 उदाहरणं देतो. उदाहरण असं आहे, पोरग शिकून आलं, बापाला बाळ्या आता बस झालं, किती शिकलं तर नोकऱ्या लागच नाच, आणि मला आता शेती होईना. उत्तम, शेती आपलं शेती कर. म्हणजे काय शेतात आज काय काम आहे? म्हणजे काय नाही, आज आपल्याला पेरायला जायचंय. बर. आणि मग बाप असा बसला आणि आऊत पोरासमोर ठेवलं. पोरासमोर, बाळा हे पुढे जे आडवं लाकूड आहे त्याला जो म्हणतात. बरोबर का? जो. त्याच्या बाजूला जे बैलाच्या गळ्यात बैल इकडे तिकडे सरकून टाकले जातात त्याला शिवळा म्हणतात. खेळे म्हणतात. काय हरकत नाही, 36 पैकी 18 जुळले तरी चालते. आमच्याकडे त्याला काय म्हणतात? शिवळा म्हणतात. खालून जो एक पट्टा लावलेला असतो त्याला जोते म्हणतात. असे का असू द्या, 36 पैकी 18 जुळले तरी चालतात. तिथून एक लांब लाकूड येतं, त्याला आमच्याकडे दांडी म्हणतात. दांडी म्हणतात. खाली एक लाकूड असतं त्याला खोड म्हणतात. त्याच्या खाली एक लोखंडाची पट्टी असते त्याला पास म्हणतात. आणि त्याचं वजन ठेवायला जे असतं त्याला रुमणं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? बघा, सगळ्या शब्दाला पर्याय, रुमण्याला कुठंच पर्याय नाही. कोण्या भागाचा रुमणं आहेच, कोण्या भागाच्या. आणि मग त्याच्या पाठीमागे जे चाड असतं त्या चाड्याला एक गाठ असते, त्याला काय म्हणतात? चाडगाठ. हे जुन्या लोकांना, ते नवीन पोराला कळणार नाही, पण जुन्या लोकांना माहिती ती काय असते, चाडगाठ. म्हणजे बाबा ती कशी मारायची? म्हातारा असं बसलो होतं, काय नाही इकून दोरा घे, नाही 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 तिकून घे, नाही नाही असा घे. पोराच्या लक्षातच येईना. लक्षात न येण्याचं कारण शिकलेला होता म्हणून. त्याच्या लक्षात काय येत नव्हतं? शिकलेला असल्यामुळे. हो, शिकल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात. एक बाई आपल्या सुनाला घेऊन भाजी मंडईत गेली.
माळणीला म्हणली, बाई टमाटे कसे दिले ग? ते म्हणले 20 रुपये किलो. आणि दे 5 किलो. बाई बटाटे कसे दिले ग? आणि 50 रुपये किलो. दे 3 किलो. बाई कांदे कसे दिले ग? ते म्हणले 40 रुपये किलो. दे 5 किलो. आणि सुनानं घेतले. ती माळीन हुशार होती. ते म्हणली, सुनबाई दिसते? म्हणे हो. नवीन दिसते? म्हणे हो. भरपूर शिकलेली दिसते? मग म्हणली डबल EME. एका या मला ऐकायचीच नाही. डबल EME. पण ती म्हणली, का हो बाई, माझी सून आहे, वयाच्या अंतरावरून लक्षात येणं साहजिक आहे. नवीन आहे, हातावर मेहंदी अजून ओली आहे, लक्षात येणं साहजिक आहे. पण माझी सून शिकलेली आहे, कसं काय ओळखलं? काय नाही म्हणजे खाली टमाटे वर बटाटे घेतले की समजायचं शिकलेली आहे. एवढं सोपं आहे म्हणजे, एवढं सोपं आहे. त्याला चाडगाड का लक्षात येत नव्हती? शिकलेला होता म्हणून. हा. आणि मग सांगून जेव्हा मुलाला कळे ना, तेव्हा बाप स्वतः उठला आणि स्वतः गाठ देऊन दाखवली. जे 1000 वेळा सांगून जमलं नाही ते एकदाच कळालं का? क्रियेतून शिकवलं म्हणून. क्रियेतून. अज्ञानी माणसाला शहानिया पुरे एकच वचन. शहाण्या माणसाला शब्दानं कळतं, पण सामान्याला मात्र शब्दानं कळत नाही. म्हणून कसं त्या तर्कसंग्रहातला पहिला श्लोक आहे, निदायम हृदय विश्वेशम विधायम गुरुवंदना बालानाम सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रहा. मी आता तर्कसंग्रह करतोय म्हणले. कशा करता? बालानाम सुखबोधाय. बालानाम म्हणजे लहान अज्ञानी माणसाला सुखानं त्याचा बोध व्हावा या करता. त्या तर्कसंग्रहावर पदकृत्य आहे. त्याच्यामध्ये बालानाम या शब्दाचा अर्थ काय केला? सर्व शास्त्र ज्याला कळतं पण ज्याला न्यायशास्त्र कळत नाही, अर्थात वैशेषिक दर्शन कळत नाही, तो बाल आहे. तो बाल आहे. जाऊ द्या ना, सोपं करू आपण. तो कुमारांना सोपं केलं. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही आणि समानतो देही बालकाच्या. ऐका, APJ अब्दुल कलाम. बरं आता ते गेले, ते सोडून देऊ, आपण दुसरे पाहू. निर्मला सीतारामन घेऊ 2 मिनिटा करता. सध्या बजेटचाच काळ चालू आहे. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आपल्या देशाच्या. महाराज परदेशामध्ये डॉक्टरेट आहे त्यांची. आणि जगातल्या अर्थतज्ञाच्या यादीत एक नाव आहे. कोणाचं? निर्मला सीतारामनचं. याच्या आधी जगातल्या अर्थतज्ञामध्ये नाव असणारा एक माणूस आपल्याकडे होता, त्यांचं नाव मनमोहन सिंग. आणि आता जगामध्ये अर्थतज्ञामध्ये ज्यांचं नाव आहे त्या कोण आहेत? निर्मला सीतारामन. म्हणजे अर्थशास्त्रातलं किती ज्ञान आहे त्यांना? त्यांना अर्थशास्त्रातलं सगळं कळतं. पण एक बोलू का, एवढी विद्वान जरी बाई असली, भजनामध्ये ती बालकच. भजनात ती काय आहे? बालक आहे. हे की नाही? आता आम्हाला भजनातलं थोडंफार येत असेल असं गृहीत धरा, पण आम्ही अर्थशास्त्रामध्ये काय आहोत? बालक आहे. एका शास्त्रातला तज्ञ दुसऱ्या शास्त्रामध्ये मूर्ख असू शकतो, बालक असू शकतो. पण ज्याला परमार्थातलं काही कळत नाही, तो 80 वर्षाचा जरी असला तरी बालकच. तो काय आहे? बालकच. मग अशा बालकांना, अशा अज्ञानी लोकांना समजावून सांगायचे. शहाण्या माणसाला बोलानं कळतं, पण बालकांना मात्र क्रियेतून शिकवावं लागतं. एक दृष्टांत श्री गुरु शेखर महाराज देत असतात, तेवढा देतो ना अभंगात प्रवेश करतो. देवा शपथ. ऐका, लय गोड. एक साधू आपल्या शिष्यासह एका गावात गेले. दुकान वाण्याचं होतं. ते कोरांना मागायचे भिक्षा, अनंतर शिजून खायचे. गेले. साधू होता, डोक्यावर गोपीचंदन, बुक्का लावलेला, गळ्यात तुळशीच्या माळा, अनेक वारकरी तेज त्याच्या चेहऱ्यावर, खांद्यावर पताका, सोबत शिष्य. आणि ज्या दुकानात गेले, तो वाण्याचा दुकानदार, त्याला हौस होती, त्याने पोपट पाळला होता. पोपट. आणि त्या पोपटाला सोन्याचा पिंजरा होता. कशाचा? सोन्याचा. जे जंगलात मिळणार नाही ती फळं त्याला खायला होती. आणि पोपट नावाचा प्राणी असा आहे, तो माणसाचं अनुकरण लवकर करतो. पडविले तैसे पडो जाणे पुंसा. ते बोलायचं शिकतो. महाराज घटना आहे पंढरपूरची, एक फडकरीत नाव नंतर सांगतो. त्यांच्या दारात असा पोपट होता आणि कुत्र होत. ते कुत्र काय करायचं? फिरून यायचं आणि महाराजाच्या गादीवर बसायचं. आदल्या जन्मीचं कोण होतं काय माहित. ते कुत्र कुठं येऊन बसायचं? त्या महाराजाच्या गादीवर बसायचं. मग त्या महाराजाच्या गादीवर कुत्र बसलं की त्या महाराजाची आई त्या कुत्र्याला उठ उठ
कोणाला? त्या कुत्र्याला. त्या म्हातारीचं ऐकून ऐकून पोपटानं पाठ केलं. मग त्या गादीवर कोणी बसलं की तू पोपट म्हणायचा उठ उठ. पाहुणे जरी आलेले असतील, तो महाराज जरी बसला, तो पोपट काय म्हणायचा? उठ. सगळे लोक म्हणले महाराज तुमची लय चव घालायला लागले. मग सोडून द्याला पोपट तो. मला एवढं सांगायचं, सदर कार्यक्रम सत्य घटनेवर आधारित आहे. कीर्तन झालं, मी नाव सुद्धा सांगतो त्या महाराजाचं, आता सांगत नाही कशाला पाडसूच तर मार खायचा हे आपल्या बोकांडी वयात. विचार आहे का? त्या पोपटाला त्या दुकानदारानं शिकवलं होतं बोलायला. काय? या बसा राम राम. कोणाला? पोपटाला. कोणी आलं की तो पोपट काय म्हणायचा? या बसा राम राम. मी मगाशी एक वाक्य बोललो, त्याला पिंजरा सोन्याचा होता, खायला फळं चांगली होती, पण मुक्त छंदाने फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मुक्त छंदाने फिरण्याचा आनंद. तुमचं वय काय आता? 30. लग्न झालंय का? नाही. तुमचं काय वय? 40. लग्न झालंय का? खरं सांगा, लग्नाचे आधीचे दिवस चांगले का नंतरचे चांगले? खोटं बोलायचं नाही, गुडघ्यात पाणी उठायचंय. तुम्ही घाबरूच नका. संघ जरी आलेली असली आमच्या आकात, दाजी मी तुमच्या पाठीमाग, तुम्ही आकाला घाबरूच नका, मोकळ्या मनाने सांगा मला. काय काय दाजी काय म्हणतोय? नाहीये का मैत्रीण? तरी मला हिम्मत कस काय केली दाजीनं? आधीचं जीवन मोकळं जीवन आहे. आधीचं जीवन काय मोकळं. अजून सोपं बोलू का? पोरं तुम्ही शाळेत जाता का? शाळा कुठे आहे तुमची? हिंगणीला. किती वाजता भरती? 10 वाजता. सुट्टी किती वाजता? 4ला. 10ला शाळा भरते, 4ला सुटते. शाळा भरताना बेल होते की नाही? शाळा सुटताना बेल होती की नाही? सकाळी बेल कोण वाजवतो? शिपाई. शिपाई, ज्याला इंग्रजीत पिऊन म्हणतात. खरंय, देवा शपथ, इंग्रजीत काय म्हणतात? पिऊन. सकाळी 10 वाजता पिऊ आपलं शिपाई. 10 वाजता शिपाई काय वाजवतो? बेल. 4 वाजता वाजवतो. खरं सांगायचं कीर्तनात आहे, 10ची बेल आवडती का 4ची बेल आवडती? अजून एक उत्तर द्यायचं. 10च्या बेलला जास्त पोर आरडाओरडा करतात का 4च्या? हा, सगळ्या पोराला आनंद 10च्या बेल मध्ये का 4च्या? का बरं? 10ची गुतवणारी आणि 4ची मोकळ करणारी. जीवाला मोकळेपणा आवडतो, मग जीव कोणताही असो. त्या पोपटाला सोन्याचा जरी पिंजरा असला, त्याला मुक्त छंदाने विहार करण्याचा काय होता? आवड असतेच की. रोज येणारी माणसं सामान्य दिसत होती. तो पोपट ठरल्याप्रमाणे वाक्य बोलायचा, महाराज या बसा राम राम. पण त्या पोपटाने निहाळलं, आजचा आलेला माणूस जरा वेगळा आहे. आजचा आलेला माणूस जरा वेगळा आहे. हो हो. त्या पोपटानं त्यांना वारकरी आल्याबरोबर, तो साधू आल्याबरोबर वाक्य ठरल्याप्रमाणे वापरलं, या बसा राम राम. पण त्याचबरोबर दुसरं वाक्य वापरलं, माझ्या सुटकेचा उपाय काय? कोणी? त्या पोपटानं शब्द काय वापरला? माझ्या सुटकेचा उपाय काय? हे वाक्य त्या पोपटाच्या मुखातून आलं, साधूला चक्कर आली, साधू बेशुद्ध पडला. लगेच दुकानदार धावत आला, तोंडावर पाणी शिंपडलं, शुद्धीवर येईना. कांदा फोडून वास दाखवला तरी शुद्धीवर येईना. काय काय भिडे पिऊन नाकात फुकीत येत तरी साधूला शुद्ध येईना. आणि मग टॉप मोस्टचा उपाय महाराज, सॉक्सचा वास द्याला. तर हे साधू काही शुद्धीवर येईना. शेवटी तो वाणी म्हणला, महाराज तुमच्या गुरु महाराजाला घेऊन जा मंदिरात, मी डॉक्टराला घेऊन येतो. त्या शिष्यानं गुरुला उचललं, कारण गुरु उचलण्याजोगा होता. मुक्कामाच्या जाग्यावर वळकटीवर ठेवलं की साधू ताटकन उठून बसला. महाराज तिथे एवढे उपाय केले पण तुम्हाला शुद्ध आली नाही, इथं आली. शांत बस म्हणले. दुसऱ्या दिवशी परत त्या दुकानात गेले, पुन्हा त्या पोपटाचं ठरलेलं वाक्य, या बसा राम राम. आणि क्रमाने दुसरं वाक्य कोणतं? माझ्या सुटकेचा उपाय काय? पुन्हा साधूला चक्कर आली, पुन्हा शिष्याने उचललं, मुक्कामाच्या जागेवर आणलं. असं 5-6 दिवस झालं. त्या शिष्याला काही कळेना. शिष्य म्हटला, महाराज महाराज
हे गाव बरं नव, हे गाव लय न्यार, नारी नाही न्यार, हे गाव लय न्यार म्हणले. आणि रोज तुम्ही करता हे जर गावच्या लोकांना कळालं तर पड सुजूस तर मारतील. शांत बस रे म्हणले, तुला काय करायचं. असं 4-8 दिवस गेल्यावर एके दिवशी तो साधू, लक्ष देऊन ऐका दृष्टांत, 5G ऍक्टिव्ह केला तरच कळल हा दृष्टांत, 2G आणि 3G चा दृष्टांतच नाही. हो, परत गेला. 8व्या दिवशी पाहिलं तर प्रश्न विचारणारा पोपट नव्हता, पिंजरा रिकामा होता. गुरुजी म्हटले शिष्याला, आता या गावात राहायचं नाही, चला पुढे. पण शिष्याच्या लक्षात येईना. हो, शिष्य चालत चालत गुरुजीच्या पाठीमागे निघाला, पण त्याच्या लक्षात येईना गुरु महाराज एका गावात एकच रात्र राहतात, वायुशी एके ठाई आणि बिढार जैसे नाही. हा माझ्या गुरुचा स्वभाव. एका जागी राहत नाहीत माझे गुरुजी. या गावात 8 दिवस राहतात काय, त्या दुकानात जातात काय, रोज बेशुद्ध होत आहेत काय, आणि आज निघतात काय. शिष्याच्या लक्षात आलं नाही. शेवटी न राहून शिष्यानं गुरुला विचारलं, महाराज हा 8 दिवस नेमका प्रकार काय होता. गुरुजी म्हणले, तुझ्या लक्षात नाही आला का. म्हणजे नाही, हीच तर अडचण आहे म्हणले, हीच अडचण आहे. खरं सांग, आपण दुकानात गेलो तो पोपट काय म्हणायचा, आणि या बसा रामराम, अजून काय म्हणायचा, माझ्या सुटकेचा उपाय काय. म्हणजे बावळटा 3 वर्ष झालं माझ्या संग आहेस तू, जो प्रश्न तू विचारला नाही तो प्रश्न मला पोपटाने विचारला. माझ्या सुटकेचा उपाय काय. तू माझ्या संग राहून खाऊन खाऊन सुटला, पण सुटकेचा उपाय नाही विचारला. पण एका पक्षानं विचारला. आणि साधूचा स्वभाव आहे, निम्न भरली आविने पाणी ढळो चेनेने, तेवी श्रांता तोषवून जाणे सामोरे जाया. जसं वाहणारं पाणी रस्त्यात जर खड्डा आला तर ते खड्डा भरल्याशिवाय पुढे जात नाही, तसा साधूला जर कोणी दुःखी दिसला त्याचं दुःख संपवल्याशिवाय साधू पुढे जात नाही. अजून ज्ञानोबारायची ओवी. ज्ञानोबाराय म्हणतात, बांधले सोडीत बुडाले काढीत आणि साकडे फेडीत अर्थाची. जे बुडाले साधू त्याला काढतो, जे बांधले त्याला साधू सोडतो, आणि साकडे फेडीत अर्थाची. इच्छुक माणसाला जे कोडे पडले ते कोडे सोडवत साधू जात असतो. आणि जो प्रश्न तू विचारला नाही तो त्या पक्षाने विचारला मला. ठीक आहे, पण तुम्ही बेशुद्ध होऊन का पडत होते. म्हणजे त्याला सुटकेचा उपाय सांगत होतो. म्हणजे मला सांग, मी जर सरळ गेलो असतो आणि पोपट सोडून दिला असता, दुकानदारानं पाठ सुजूस तर मारला असत. बर, मी त्याला बोलून शिकवलं असतं, त्याला कळालं नसतं. म्हणून त्या अज्ञानी पक्षाला कळावं म्हणून मी रोज करून दाखवत होतो. रोज मी करून दाखवत होतो. आणि तो पक्षी प्रश्न विचारलं की साधू असा बेशुद्ध पडतो, ते पाहून पाहून पक्षी शिकला. काय झालं, शिकला. काय झालं, साधूला आपण विचारलं की तो बेशुद्ध पडतो. पोपट बी एका दिवशी त्याने पंख सरळ केले. मालकाला साधूच्या तोंडावर पाणी शिंपडलं तरी ते तोंड उघडत नाही. या मालकानं पाणी टाकलं तरी पोपटानं तोंड उघडलं नाही. साधूनं डोळे पांढरे केले होते, पाहून पाहून पोपट शिकला, त्यानं डोळे पांढरे केले. पाहून पाहून फळाचं फळ जरी तोंडात घातलं, जसा साधू कांदा फोडला तरी उठत नव्हता, तसं फळ दाखवलं तरी हा उठला नाही. शेवटी दुकानदाराच्या लक्षात आलं, किती चांगला असला तरी मेलाय. त्याने पंखाला धरलं, बाहेर फेकलं, फेकल्याबरोबर तो उडून गेला. बघता काय काम झालं ना आपलं. याला म्हणतात क्रियेतून शिकवणं. एकच शंकराचार्याने दिलेला दृष्टांत देतो, देवा शपथ अभंगात. एक शंकराचार्य प्रश्न, आपल्या 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, इथं काय स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारली. नंतर कैर्लिंग स्त्रीन गुणान्यतान, इथं गुणातीत पुरुषाचे काय विचारले, लक्षणं विचारले. हे सत्पुरुषाचे लक्षण का ऐकायचे, म्हणजे हे साधूचं जीवन का पाहायचं, त्याचं कारण त्यांनी सांगितलं. सिद्धस्य लक्षण आणि साधक कसे साधनाने भवंती. त्याला उदाहरण दिले आयुर्वेदातलं. उदाहरण काय, एखाद्याला झोप येत नसेल तर काय करायचं. संध्याकाळी झोपताना कोमट दूध प्यायचं, साखर न टाकता कोमट दूध प्यायचं, लवकर झोप लागते. सांगितलं एकाला उपाय, पण झोप येईना. मग
आयुर्वेदात दुसरा उपाय सांगतात, त्याच्यात थोडं जायफळ टाकायचं आणि प्यायचं आणि झोपायचं, तरी झोप येईना. तिसरा उपाय आयुर्वेदक सांगतं काय, कीर्तनात जाऊन बसायचं, तरी झोप येईना. अशी माणसे दलिंदर या जगात. 4-4 गोळ्या खाता तरी झोप येत नाही भाऊ. किती? 4-4 गोळ्या खाऊन. हे भाग्यवान आमच्याच कीर्तनात. मग आयुर्वेद काय सांगतं, सगळे उपाय संपले, सगळे उपाय संपले, मग झोप येतच नाही, मग काय करा? लक्ष द्या, लय गोड दृष्टांत आहे. ज्याला गाढ झोप लागली त्याच्या शेजारी झोपा म्हणजे. जे गाढ झोपले त्याच्या शेजारी अंथरूण टाकायचं, उगाच त्याच्याकडे बघायचं. त्याचे हातपाय कसे आहेत म्हणजे हालचाल राहते, आपले हातपाय शीतल करायचे. त्याचे डोळे कसे आहेत, झाकलेले, आपले डोळे झाकायचे. त्याच्या श्वासाची गती कशी आहे, मंद आहे, आपल्या श्वासाची गती मंद करायची. त्याचं मन कसं आहे, विचार शून्य. आपलं हे मन विचार शून्य करायचं आणि मग झोप लागत. झोपणाऱ्या माणसाकडे पाहून जर झोपलं की माणसाला काय लागते, तुम्ही उपाय करून बघा, येत नसला तर. म्हणून मला एवढं सांगायचं या सगळ्या वक्तव्यातलं की बोलून शिकवण्यापेक्षा क्रियेतून शिकवलेलं प्रभावी असतं. म्हणून वेद बोलून शिकवतो, पण संत मात्र तैसे संत जगी, 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 तैसे संत जगी. क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी, जगी, तैसे संत जगी. क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती. संत बोलून शिकवत नाहीत, संत क्रियेतून शिकवतात. हो, आणि साधू क्रियेतून शिकवतात. तसं क्रियेतून शिकवणारे बरेच आहेत. बाळा काय करायचं असतं, अशी पुडी उघडायची. कशाची? गांजाची. कोण म्हणलं रे मला वाटतं ते गांजा वाढणारे, ते तंबाखू खाणारे शिकवताना क्रियेतूनच शिकवतात ना. इंग्रज भारतात आले, इंग्रज हे जाऊ द्या, हे नवीन सांगतो, दुसरं सांगतो. हो, सकाळी उठल्या उठल्या पोरांनो हे करायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती,
कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शन. तंबाखू खाणारा क्रियेतूनच शिकून दाखवतो, गांजा ओढणारे सुद्धा क्रियेतूनच दाखवतात. मग त्यांच्या क्रियेत आणि यांच्या क्रियेत फरक आहे, फार फरक आहे. सामान्य लोकांची क्रिया माणसाला नरकात घालणारी आहे, पण साधूची सामान्यातली अतिसामान्य क्रिया सुद्धा जीवाला उद्धाराचा मार्ग दाखवणारी आहे. हो, कसं आहे, सामान्य सहज त्यांच्या ऐकता गोष्टी आणि परमार्थ पोटी दृढावे. साधूची सहज क्रिया असते, पण साधूची सहज क्रिया सुद्धा जीवाला किती उपकारक ठरते याची उदाहरणं सांगतो. एक छोटस उदाहरण बड महाराजांना चांगलं माहिती आहे. आमचे गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे होते. बोधे बाबा, ज्याला तुकाराम महाराज पाहायची हौस होती, त्यांची हौस फिटायची बोधे बाबाच्या दर्शनाने. अख्खा गाथा पाठ आणि आयुष्यात भजन सोडलं तर काहीच 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 केलं नाही. बोलू थोडस, मठ बांधला नाही, दिंडी काढली नाही, काहीच नाही. महाराज पूर्ण आयुष्य सेवेत घालवलं, सेवेत. जेव्हा ते गेले, घोंगडी, एक शर्ट आणि 2 धोत्राच्या वर काही निघालं नाही. असे आमचे गुरुवर्य बोधे बाबा. ते आम्हाला काय म्हणायचे, ब्रह्मचार्याला अर्ध मुंडन करायला परवानगी नाही, ब्रह्मचार्याला नुसती दाढी करायला परवानगी नाही. हो, त्यानं काय करायचं, शिखेपासून तर गळ्यापर्यंत गलात मुंडी, इथं वस्त्रा लावला तर इथंच लावायचं. दाढी करायला ब्रह्मचार्याला परवानगी नाही. मग आमचे गुरुजी काय असायचं, कार्तिकी झाली की ते दौऱ्यावर जायचे नतोसिंग बाबाच्या. 2 महिने आळंदीत येत नव्हते. आणि कसं असतं योगेश महाराज, तारुण्यातलं जरा हुडपणा असतो. हो, एकेकाळी मी बी तरुण होतो ना. महाराज मला वाटलं केस लांब व्हावे थोडेसे, हे आपलं. मी काय केलं, बाबा गेले आमचे गुरुजी, हो, नुसती दाढी केली आणि केस थोडं वाढवले. पण बाबा एकदा कार्तिकीला गेले की त्र्यंबकची वारी करून मगच आनंदीत यायचे. कोण, आमचे बोधे बाबा, मगच यायचे. म्हणून मी म्हणलं काय 2-2.5 महिने आपलं मस्त उडे जब जब जुल्फे ते, उगाच आपलं वाटलं मला वाढवलं. आणि अचानक बाबाला काय काम निघालं कोणास ठाऊक, ते आळंदीत आले. गुरुवारची पालखी असते आळंदीला. नेमका चोपदाराने माझ्याकडे विना दिला आणि मी विना गळ्यात घातला आणि तेवढ्यात बाबा आले. विना जर नसता तुम्हाला पळून जाता आला असतं ना, बाबा दिसले म्हणून. केस वाढून अजून बाबासमोर कधी गेलो नाही, पळता आला असतं. पण विना गळ्यात घातल्यामुळे गुंतलो. 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली. पळता येईल. मी काय केलं माहिती का दत्ता महाराज, सगळं उपरण असं गुंडाळलं, बाबाला दिसू नये म्हणून उभा राहिलो खाली मान घालून. मुंगी उडाली अभंग झाला, सिद्धेश्वराचा अभंग झाला, आजान वृक्षाचा अभंग झाला, सुवर्ण पिंपळाला ज्ञानदेव तुकाराम भजनाचा प्रदक्षिणा झाली आणि विना मंडपात देह जाऊ अथवा राहू दिंडीच्या समारोपाचा अभंग मी बाबाला दिला. तर बाबा माझ्या शेजारी उभे राहिले आणि खांद्यावर हात ठेवला बाबाने माझ्या आणि म्हणायचे, देह जावो अथवा राहू, असं तोंडाने अभंग म्हणायचे आणि इकडे बोटांमध्ये केस लुचायचे. काय करायचे, तोंडानं काय म्हणू लागले अभंग, आणि इकडे काय करायचे, असे माझे केस ओढायचे. ते मला म्हणले नाही तू केस का वाढवले, फक्त ओढले. माझ्या लक्षात आलं बाबाला काय सांगायचे. महाराज विना ठेवला, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जाऊन चप्पी केली. तर त्या क्षणापासून धाकास असतो साधूचा, त्या क्षणापासून महाराज या क्षणापर्यंत म्हणजे वयाच्या 17व्या वर्षापासून आता 43 वर्षापर्यंत एकदा सुद्धा मी दाढी केली नाही, एकदा सुद्धा नुसती दाढी केली नाही. नाव्याकडे गेलं तर चप्पीन दाढी सोबत. अनेक जण मला म्हणतात काय गबाळ्यासारखा राहतो, महाराष्ट्र लेवलचा कीर्तन करतो. मी कीर्तनकार जरी महाराष्ट्र लेवलचा असलो, मी शिष्य बोधे बाबाचा. माणसानं गुरुचं ऐकलं पाहिजे. मधल्या काळात मला युरिक ऍसिडचा फार त्रास झाला, ज्यांना माहितीये ते सांध्यात जातो. एवढा त्रास झाला मला, सगळे सांधे दुखायचे. तर डॉक्टर म्हणले महाराज
ते काय आहे, तुम्ही जेवढं पायावर वजन द्याल तेवढे पाय दुखतील. बरं आम्ही एवढे भाग्यवान, पाय हालीला तरी वजन पडत. मग तुम्ही काय करा, बसून कीर्तन करा. तुम्ही काय करा, बसून कीर्तन करा. आणि माझे गुरुजी म्हणतात बसायचं नाही. महाराज पॅरेलिसचा अटॅक आला तरी अजून माझे गुरु बसत नाहीत. एक अंग लोळे तर एका पायावर उभा राहून काय करतात तात्या, कीर्तन करतात. डॉक्टर म्हणतो उभा राहू नका आणि गुरु म्हणतो बसू नको. मग कोणाचं ऐकायचं? मी बी ठरवलं डॉक्टरचं नाही, गुरुच ऐकायचं. एवढा त्रास झाला मधल्या काळात, पण मी उभा राहूनच कीर्तन 1 तासाचं 1.5 तास केलं. समजा आज 3 तास करणार आहे, पण रोज तेवढं घडत नाही. विचार ऐका ऐका. हो गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा दोन्ही मळकटा बुद्धीचा जेणे. गुरुची सामान्य क्रिया सुद्धा साधूची सामान्य क्रिया ही फार महत्वाची आहे. ते काय शिकवतात? परमार्थच शिकवतात. आणि साधू जेव्हा सामान्य क्रियेतून कळत नाही तेव्हा सहज बोलणे हित उपदेश बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. बोलणे पडू नका. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. करोनी सायास शिकविती. शिकविती शिकविती. त्यासी उतराई काय द्यावे त्यासी वादे उतराई. करोनी सायास शिकविते करोनी सायास शिकविते शिकविते काय द्यावे त्यासी भावे उतराही काय द्यावे त्यासी भावे काय द्यावे त्यासी वावे उतराई. काय द्यावे त्यासी वावे उतराई. काय द्यावे त्यासी वावे उतराई. वावे उतराई. वावे काय द्यावं काय? करोनी सायास शिकविती. संत सायास करतात आणि शिकवतात. सायास करू शिकवतात. महाराज तुमच्या गुरुचे गुरु, तुम्ही केशव गुरुजीकडे शिकले ना. केशव गुरुजी ज्यांच्याकडे शिकले ते वैकुंठवासी मृदंग मार्तंड सुभाष महाराज देशमुख. ऐका बरं, विद्यार्थी उगाच घडत नाही. आज मी सांगतो, आज वारकरी संप्रदाय जेवढे तयार पकवायचे सगळे उपकार सुभाष गुरुजींचे. सुभाष गुरुजींचे उपकार आहेत, वादच नाही. त्यांची पद्धत काय होती, ते पोरांना सकाळी उठवत नव्हते, ते उठत होते आणि स्वतः उठून सगळ्या पोरांना तपोवनच ना, तपोवनला लिंबा गणेशला गुरुजीची संस्था आणि तपोवनला
सुभाष गुरुजींची संस्था. सगळे पोरं बसवायचे आणि असे फिरायचे मधातून. एक आणि 100 जरी पकवायचे असले, ज्याचं चुकलं बरोबर त्याला हातोडी फेकून मारायचे. उगाच विद्यार्थी घडत नाही. पैठण मध्ये रखमाजी महाराज नवले. रखमाजी महाराज नवले त्यांची पद्धत काय, ते गाण्यात बी तयार आहेत आणि पकवाजात बी तयार आहेत. हो, ते काय करतात, पोरांना बोलही शिकवतात आणि चालही शिकवतात आणि संध्याकाळी 2 तास भजनामध्ये विना घेऊन बसतात. आणि जर पोरांनी त्याने शिकवलेल्या बोलाच्या व्यतिरिक्त बोल वाजवला, हातोडीच.